राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या। यात महायुतीला 236 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला। सोलापूर जिल्ह्यातील एकट्या भाजपनं 5 जागा जिंकल्या। आता जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे मंत्रीपद कोणाला मिळणार याची। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 5 उमेदवार निवडून आले। यात अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी, शहर मध्य मधून देवेंद्र कोठे, शहर उत्तर मधून विजयकुमार देशमुख, शहर दक्षिण मधून सुभाष देशमुख आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून समाधान आवताडे विजयी ठरले। आता या 5 जणांमधून किती लोकांना मंत्रिपद मिळतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाविषयी पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सोलापूरला मंत्रिपद मिळणार असं सांगितलं आहे। यावरून सोलापूरला मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानलं जात आहे। यात सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे। सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख हे अनुभवी नेते आहेत। त्यांना याआधी मंत्रिपद देण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता कमी आहे। तर दुसरीकडे देवेंद्र कोठे हे पहिल्यांदा विजयी ठरले आहेत, त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही। समाधान आवताडे यांचं नाव देखील चर्चेत नाही, पण कल्याण शेट्टी यांचं नाव हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। सचिन कल्याण शेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। कल्याण शेट्टींनी संपूर्ण जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली आहे। याशिवाय त्यांच्या सांगण्यानुसारच देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे। कोठे यांना उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले, यामुळे कल्याण शेट्टी यांचं वजन आणखी वाढलं आहे। अक्कलकोटच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना अक्कलकोटवासियांनी मला कल्याण शेट्टी रूपी हिरा दिल्याचं सांगितलं होतं। या सर्व घटना आणि सध्याची चर्चा पाहता कल्याण शेट्टी यांच्या गळ्यात मंत्रिपदासह जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।